आणि त्या भ्रमात तो नांदतोय. मी शरीर, शरीर संबंधी माझे, मी काळा गोरा, मी स्थूल, मी पुरुष. नांदतो म्हणजे त्याच्यातच आनंदी आहे. देहाचे आपण पे मानिती, विषया ते भोग्य म्हणती, या परवते न स्मरती अनेक काही. म्हणून शरीराला मी जोपर्यंत म्हटलेलं आहे, शरीर पराते सेविता, संसार गौरवचे ऐकता, देहीच जयाचे हंता बुडवणी ठेली, तो कर्म त्यागाचे पिशे कायशे तरी. आणि जोपर्यंत शरीराला मी म्हटलेलं आहे, देहाचा अभिमान आहे, तोपर्यंत कर्म त्यागाचं वेड माणसाने घेऊ नये. कर्मत्याग करण्याचा प्रयत्न करू नये. कर्मत्याग करणं म्हणजे त्याचं काम हे वेड्यासारखं होय. शरीर आहे आणि मी कर्म सोडलं म्हणतो, तो वेडा मनुष्य आहे. अरे बाबा, शरीर आहे ना, तू शरीराला मी म्हणतोय ना, मग जोपर्यंत मी शरीर आहे असं म्हणतोय तोपर्यंत कर्म तुझ्या बापाला सुटत नाही. कुठंही जा, जंगलात जा, एकांतात जा, वनात जा, नाही तर आळंदीला जा, नाही तर पंढरपूरला जा. मी सगळं सोडलं म्हणले. आता सध्या ना आपण सगळं सोडलोय, निवांत झालोय. हो, आता काही करायचं नाही आपल्याला. घरच्या कटकटी खूप आहेत. रोज पोरं शेवे देतात, बायको भांडती, एवढं सगळ्यांसाठी करून म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं. त्याच्यापेक्षा आपलं आळंदीला जायचं आहे ना, आता निवांत राहायचं. आळंदीला आलं तरी निवांत राहीलच असं सांगता येत नाही. इथं काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही. तिकडचं एक सोडलं पण दुसरं काहीतरी करील मग. हो, इथं आल्यावर म्हणतो बघा ना आम्हाला एखादं काम काय आहे का दुसरं. तिकडे जायचं नाही म्हणतो, पण आता इकडं कोणाला तरी जवळ करतो, कुठतरी एखादी खोली बघतो, एखादी राहतो. ठीक आहे, पण जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत नाही. हा, ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचेल, श्रीगुरु भेटतील, मार्गदर्शन होईल, श्रवण मनन निधिध्यासन करील, गुरूंची कृपा होईल आणि साक्षात्कार होईल, मग मात्र त्याला कुठे काही करत असला तो तरी त्याला कर्म दुःख देऊ शकत. कर्माचा आणि त्याचा काही संबंध नाही. नाहीतर असा मनुष्य म्हणतो मी निवांत झालो, पण तो निवांत नसतो. कर्म त्याला सोडत नाही, काही ना काही तो करतच राहतो, खटपट करत असतो आणि रागद्वेष निर्माण करतच असतो, सुखदुःख होतच असतात. म्हणून बाह्य त्याग जो आहे तो खरा त्याग नाही. अर्जुन महाराज जे त्याग करायला निघालेले होते ते बाह्य त्याग करायला निघाले. अजून अज्ञान गेलंय का? अजून भ्रम गेला होता का? आणि मी जाईल जंगलात, मी भिक्षा मागील. अरे तिथे गेला तरी सुद्धा तुला कर्म करावंच लागणार आहे. जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं तेव्हा जशी अर्जुनाची स्थिती झाली तशीच युधिष्ठिरांची सुद्धा झाली. धर्मराजाने सांगितलं आता मला राज्य नको, मला काही नको, एवढे लोक मेले आणि काय करायचं राज्य बघून. असं समजून धर्मराज म्हणले आता मी संन्यास घेतो, नाही तर म्हणले मग आपलं आत्महत्याच करतो. जशी भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली तशी त्या युधिष्ठिराला भीष्मगीता सांगावी लागली. महाभारतातलं सगळं शांती पर्व कोणा करताय? जवळजवळ किती अध्याय? 100 अध्याय. कोणा करता? युधिष्ठिरा करताय, धर्मराजा करताय. परत भीष्माचार्यांनी पडलेले असताना शरपंजरी सगळं सांगितलं, बाबा तुला युद्ध करा, तुला आता राज्य करावं लागेल. बाहेरचा त्याग हा खरा त्याग नसतो, आतून त्याग झाला पाहिजे. आतून त्याग होण्याकरता थोडा बाहेरचा त्याग करावा लागतो. पण एखाद्याने नुसता बाहेरचा त्याग केलेला असेल आणि आतमध्ये मात्र
कर्मेंद्रियानी संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. जे उचित कर्मे सांडिती नैष्कर्म होऊ पाहती कर्म इंद्रिय प्रवृत्ती निरोध होणी. बगळा बसलेला आहे पाण्यामध्ये, एक पाय वर केलेला आहे आणि डोळे लावून बसलेला आहे. सगळ्या माशांना असं वाटतं बगळे महाराज ध्यान करायला आपल्या सरोवरात आलेले आहेत. काय बगळे महाराज शांत बसलेले आहेत, पण मनात शांती आहे का हो त्याच्या? मत्स्य धरोनिया मनी बक बैसलासे ध्यानी. म्हणून बाहेरचा त्याग नाही, शरीराची न्याबाशी नांद जो असे तो कर्मत्यागाचे विषय आपण लाविजे टिळा. म्हणून पुसोये वेळोवेळा मा घाली फेडी निराळा का करू ये गा. ज्ञानोबाराई उदाहरण देतात, म्हणे आपण लाविजे टिळा म्हणून पुसोये वेळोवेळा. आपणच आपल्या हाताने सकाळी गंध लावतो आणि आरशात बघतो, जमला का नाही जमला, नाही जमला तर परत पुसतो, परत लावतो, परत पुसतो. पण एकाचं कपाळच वाकडं होतं. तुम्हाला गंध पुसता येईल पण कपाळ बदलता येईल का? कपाळ जसं आहे तसंच राहत असतं. गंध पुसू शकतो आपण, लाविजे टिळा म्हणून पुसोय वेळोवेळा. तसं आपण कर्म बदलू शकतो. नाही मी हे नाही करणार, मी आपला आळंदीला जाणार, मी पंढरपूरला जाणार, मी जंगलात जाणार. करू शकता तुम्ही, स्वतंत्रता आहे. नित्यनैमित्तिक कर्म करणार नाही, पण शरीर आहे तोपर्यंत मी कर्मच करणार नाही असं म्हणशील तर जमणार नाही. कर्म करावंच लागेल. कुठेही गेलं तरी मा घाली फेडी निरळा का करू ये गा. निरळ म्हणजे कपाळ, कपाळाला काही काढून टाकता येईल का? तसं शरीराच्या रूपाने आपल्याला कर्म आलेले आहे. तैसे विहित सोयी आदरले म्हणून त्यजू ये तेजिले परी कर्मचे देहातले ते सांडील का. विहित सोयी आदरले ते म्हणून त्यजू ये तेजिले. विहित कर्म आहे त्याचा त्याग करू शकतो मनुष्य. यज्ञ सोडला, दान सोडलं, तप सोडलं, घरातलं सगळं काम सोडलं. विहित कर्म होतं डोळ्यासमोर. अर्जुनाला युद्ध करायचं होतं ते सोडलं, मुलं बाळं सोडली, घरदार सोडलं. विहित कर्म स्वय आदरले, सुरुवातीला केलं होतं पण नको म्हणायला लागला. फार कष्ट आहे हो, पोरांना सांभाळा, बायकोची कटकट, शेजाऱ्यांची भांडणं, नको आपलं, चला आळंदीला आपलं जाऊन निवांत राहू. म्हणून त्यजू ये तेजिले परी कर्मची देह आतले ते सांडील का. सांडील का. पण कर्म देहाच्या रूपाने तुझ्या बरोबरच आहे. तिथं ते जरी सोडलेलं असलं तरी इथं कर्म तुला करावंच लागेल. तिथली भांडणं सोडली तर इथली दुसरी भांडणं चालू होतात. कर्म आहे ते सुखत नसतं मनुष्याला, आहे बरोबर. जो प्रकृतीच्या अधिष्ठान तो सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा गुणाधीन अपैसे असे चेष्टा जे असतात, क्रिया असतात त्या गुणाच्या अधीन आहेत. म्हणून सांडी मांडी हे अज्ञान. मी करील, करणार नाही, काही नाही. नाही करील म्हणलं तरी करावं लागतंय कधी कधी, आणि करील म्हणलं ते होत नसते. आपण ठरवतो एक पण होतं दुसरंच. प्रयत्न आपण करतो पण अचानक काहीतरी होऊन जातं. मनात स्वप्न रंगवली होती, असं करू तसं करू, पोराला हे करू, पोराच्या पोराला असं करू, नातवाला महाराज बनवू, अमुक करू तमुक करू, आणखीन काय करू. पण झालं काय, सगळं उलट झालं. मी असं करील, मी तसं करील. प्रयत्न करू माणसाने सोडू नये, पण आपण जसं ठरवू तसं होईलच नाही. काय प्रारब्धात लिहिलंय काय माहिती. प्रयत्न आपल्या हातात आहेत.
म्हणून कर्मची देह आतले ते सांडील गा, जे श्वासोश्वासावरी हा होत निजेलिया ही वरी, काही न करण्याची परी होती जयाची. निजल्यानंतर झोपल्यावर सुद्धा चालू असतं कर्म. श्वासोश्वास चालू आहेत का नाही? काही काहींचे झोपल्यात सुद्धा कर्म चालू आहे. स्वप्न पडतं, झोपेत सुद्धा काही काही लोक फिरतात म्हणे, झोपेत सुद्धा ओरडतात. कर्म चालूच आहे. काही न करण्याची परी होती जयाची. काही न करता, विशेष प्रयत्न न करता सुद्धा चालू असतात. या शरीराचे निमिषके कर्मची लागिले असिके, जिता मेलिया न ठाके या रीती. या कर्माच्या निमित्ताने, शरीराच्या निमित्ताने, शरीराचे निमिषके शरीराच्या निमित्ताने कर्मची लागले असे की आपल्या मागं कर्म चिकटलेलं आहे, लागलेलं आहे. ते जिता मेलिया न ठाके या रीती. अशा प्रकारे जिवंत आहे तोपर्यंत कर्म सोडत नाही. नवे नवे मेल्यावर सुद्धा कर्म सोडत नाही. जिवंतपणे तर कर्म तुम्हाला सोडणारच नाही. झोपेत सोडत नाही. मेल्यावर कर्म होतात का? मेल्यावर कर्म होतात का नाही? मग ज्ञानोबाराय काय म्हणतात? मेल्यावर सुद्धा कर्म सोडत नाही. अहो, मेलं तरी शरीराची कर्म बंद पडली, पण मनाची चालूच आहेत ना. जीवाची गती चालू आहे का नाही? अहो, त्याचा प्रवास सुरू होतो. गरुड पुराण वाचा ना, कुठं कुठं जातो, कसा कसा जातो, कसा मार खातो, कसा परत येतो, परत आल्यानंतर कोणत्या शरीरात कसा घुसतो. एक पण पिंड झाल्यावर काय होतं, 2 पिंड दिल्यावर काय होतं, 10 पिंड दिल्यावर कशी स्थिती होते, सगळं लिहिलं ना गरुड पुराणात. शरीर जरी पडलं तरी सुद्धा काही दिवस त्याच्या क्रिया चालू असतात. म्हणतात नखं वाढतात, केस वाढतात, आणि जीवात्म्याच्या क्रिया पुढं सुरूच राहतात. म्हणून कर्म माणसाला कुठपर्यंत सोडत नाही. मेल्यावर सुद्धा कर्म चालूच आहे त्याचे. मेल्यावर सुद्धा स्वर्गाला गेला, तिथं भोग भोगले, परत खाली आला, परत आणखीन कुठं गेला, सगळं कर्म चालूच आहे. म्हणून या कर्मातून सुटायचं असेल तर कोणती रीत आहे त्याचा विचार करायचा आहे. पुढील प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग